विमान वापरासाठी आता मंत्र्यांना परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना विमान उपलब्ध होतील। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे हे निर्देश। ठाण्यात जितेंद्र आव्हाड आणि पुण्यात वसंत मोरेंचं घोड्यावर बसून आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून निदर्शनं। फडणवीसांनी बैलगाडीने प्रवास करावा, आव्हाडांचा हा टोला। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तर देण्याची केली मागणी, तर मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, नवनाथ बन यांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आता राजकीय कलगीतुरा। मोदींचे नियम त्यांचे मंत्री पाळणार आहेत का? उधळपट्टीनंतर काटकसर करायला सांगतायत विरोधकांची ही टीका। बचत करायला सांगितल्यास चूक काय? मोदींनी महात्मा गांधींप्रमाणे स्वदेशीचा नारा दिलाय, सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा मध्य प्रदेशमधील भाजप नेत्याला विसर। सौभाग्यसिंह ठाकूर यांच्या रॅलीमध्ये रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताफा। काँग्रेसकडून व्हिडिओ देखील ट्विट करत टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपयशी, सत्तेपासून दूर व्हावं। भाजप सत्ता चालवण्याच्या लायकीचं राहिलेलं नाहीये। नाना पटोले आक्रमक। पटोलेंचा जीव केवढा, ते बोलतात केवढं? प्रवीण दरेकर यांची ही टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनांमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण, तर पंतप्रधान यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्ष बैठक घ्यावी, परिस्थितीचा सखोल आढावा देखील घ्यावा। शरद पवार यांची पोस्ट समोर। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव वगळलं। सुनेत्रा पवारांनी 29 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चूक, लवकरच ही चूक दुरुस्त करू, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। आसाममधील सुनेत्रा पवारांच्या आसन व्यवस्थेवरून रोहित पवार आक्रमक। शपथविधीवेळी सुनेत्रा पवारांना उड्डाण मंत्र्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा, जाणीवपूर्वक हा उद्दामपणा केला का? रोहित पवार यांचा सवाल। विकास दमांडेवर डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणतात, संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांना का सापडेनात असाही सवाल करण्यात आला उपस्थित। MIMचे नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर कारवाईची शक्यता। महापालिकेच्या नोटीस विरोधातील याचिकेवर कोर्टानं कुठलाही स्टे दिलेला नाही। 18 तारखेला होणार पुढची सुनावणी। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका। अमेडियाला 22,46,00,000 रुपयांचा भूतदंड। अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत। महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावं लागणार। पेपरफुटीनंतर नीट 2026ची परीक्षा रद्द। NTA मोठा निर्णय। पेपरफुटी प्रकरणी CBI चौकशी सुरू। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा CBIकडे। शुभमने पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय, तपासाला आला वेग। नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळंमुळं पुण्यापर्यंत, पुण्यातून 1 जण ताब्यात, तर सूत्रांची माहिती चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनारकडून पुण्याचा करण्यात आला उल्लेख। भाजपच्या भ्रष्ट अशा व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नाही तर तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा, तर नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। बंगालमध्ये CM शुभेंदू अधिकारी यांच्या PAच्या हत्येचा तपास CBIकडे, तर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासासाठी 7 सदस्यीय SIT देखील करण्यात आली स्थापन। विरारमध्ये खदान माफियाकडून मंडल अधिकारी प्रभाकर पाटलांवरती प्राणघातक हल्ला, तर घटनेमध्ये प्रभाकर पाटलांसोबतच्या एका इसमाची हत्या। मृत आत्माराम पाटीलच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। डी कंपनीचा हस्तक आसिफ दाडीच्या मुलावरती गोळीबार। डॉकयार्ड रोड परिसरामध्ये गोळीबाराची घटना, तर समीर शेखवरती JJ रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोलिसांकडून फरार हल्लेखोराचा शोधही सुरू। CBI चौकशी सुरू। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये संतप्त विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा CBIकडे। शुभमने पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय, तपासाला आला वेग। नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळंमुळं पुण्यापर्यंत, पुण्यातून 1 जण ताब्यात, तर सूत्रांची माहिती चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनारकडून पुण्याचा करण्यात आला उल्लेख। भाजपच्या भ्रष्ट अशा व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नाही तर तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा, तर नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। बंगालमध्ये CM शुभेंदू अधिकारी यांच्या PAच्या हत्येचा तपास CBIकडे, तर चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासासाठी 7 सदस्यीय SIT देखील करण्यात आली स्थापन। विरारमध्ये खदान माफियाकडून मंडल अधिकारी प्रभाकर पाटलांवरती प्राणघातक हल्ला, तर घटनेमध्ये प्रभाकर पाटलांसोबतच्या एका इसमाची हत्या। मृत आत्माराम पाटीलच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या।
डी कंपनीचा हस्तक आसिफ दाडीच्या मुलावरती गोळीबार, डॉकयार्ड रोड परिसरामध्ये गोळीबाराची घटना, तर समीर शेखवरती जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांकडून फरार हल्लेखोराचा शोधही सुरू.